लोकांना माहिती आहे की मला माझ्या गावामध्ये पाण्याची योजना पाहिजे, माझ्या गावामध्ये रस्ते पाहिजे, माझ्या गावामध्ये गटार योजना झाली पाहिजे, शाळेची कामं झाली पाहिजे, आरोग्याची कामं झाली पाहिजे, ही लोकांची अपेक्षा आहे. खरं म्हणजे ह्या गोष्टी बाजूला सोडून आम्ही कुठंतरी चंदेरी दुनियामध्ये लोकांना न्यायचं, खोटी आश्वासनं दाखवायची, खोटी स्वप्न दाखवायची. पण लोक आता तेवढी सुज्ञ झालेली आहे. ग्रामीण भागातला अडाणी माणूससुद्धा समजून गेला आहे की मला माझ्या गावासाठी काहीतरी पाहिजे. निष्ठा वगैरे ठीक आहे, त्या नंतरच्या गोष्टी. आदरणीय पवारसाहेबांचं नाव घेऊनच प्रचार चालू आहे. आता शरदचंद्रजी पवार यांच्या नावानं त्यांचंच नाव प्रत्येक वाक्यामध्ये 2 वेळा तरी पवारसाहेबांचं नाव असतं. पवारसाहेबांच्याबद्दल बोलायचं झालं, आम्हालासुद्धा तेवढाच आदर आहे. आज आपले नेते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील, त्यांनासुद्धा पूर्वीसारखाच पवारसाहेबांच्याबद्दल मनामध्ये आदर आहे. ती आम्हाला नक्कीच आम्ही त्यांना विसरू शकत नाही. पण याचा अर्थ त्यांच्याकडे दुसरं काहीच भांडवल नाही आहे. त्यांना वाटतं की निष्ठा 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 आणि पवारसाहेबांच्या बरोबर आहे. लोक पवारसाहेबांच्या नावानं मतं मागणारे असतील तर पवारसाहेबांची गोष्ट वेगळी आहे, आपण गोष्ट वेगळी आहे. त्यांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेलेले आहेत. पवारसाहेबांच्या जागी आहे आणि आपण कुठंच नाही आहे, एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हे सगळ्या महाराष्ट्राला पुरेपूर ठाऊक आहे. आदरणीय पवारसाहेब असतील, माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील, आज महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत. आणि एक मावळा म्हणून आम्ही जर त्यांच्यासोबत सगळेजण आहोत तर इतरांच्या पोटात का दुखावं हे याचं एक महत्त्वाचं प्रश्न पडतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019ला ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो त्याच्याच नेतृत्वाखाली आत्ताही निवडणूक लढतोय. कदाचित इतक्या बेडूक उड्या मारल्यानंतर नेमकं कोणाच्या नावाने मत मागायचं हा त्यांना प्रश्न पडला असेल, त्यामुळे त्यांना त्रास होत असेल. जे चंदेरी दुनियेची गोष्ट करतात तो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास सांगतोय, जो 157 देशांपर्यंत इतिहास पोहोचवला, याविषयी त्यांना आक्षेप आहे का याचं त्यांनी पहिलं स्पष्टीकरण द्यावं. पुणे नाशिक हायवे असेल, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, आज बैलगाडा शर्यत सुरू झालेला असेल, या सगळ्या गोष्टी वास्तवातल्या आहेत. 2004 ते 2019 15 वर्षात एकही प्रोजेक्ट आला नव्हता. आज जर बघितलं तर ESIचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. त्यानंतर राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्पाचा DPR हा अप्रूव्हलसाठी गेलेला आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प आता कॅबिनेटच्या अप्रूव्हलला आहे. 19,500 कोटीचे नॅशनल हायवेचे प्रकल्प आलेत. मला वाटतं कुठेतरी ही तुलना होत असताना 15 वर्षात काही घडलं नव्हतं, जे 5 वर्षात घडताना दिसतंय. त्यामुळे कदाचित ही भीती ही कदाचित मनात निर्माण झाली असेल, त्यातून असे विधान येऊ शकतात. शरद पवारांबद्दल आदर आहे. आदरणीय पवार साहेबांच्या विषयी कोणीही स्टेटमेंट करत असताना कदाचित हे त्यांचे संभ्रम आहेत की या पवार साहेबांच्या माध्यमातून पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, इतकं मोठं काम जे झालेलं आहे आणि आज पवारसाहेब महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहेत, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढण्याचं प्रतीक आहेत. आणि त्यांना जर कोणी अशा पद्धतीने म्हणत असेल की त्यांच्या नावाने मतं ही मागितली जाण्याचे दिवस संपले, तर मला वाटतं की त्यांनी याचा पुनर्विचार करावा आणि त्यांना एवढ्या शुभेच्छा देईन. गेट वेल सून.